की माझे वडील गेल्या 2 वेळा नगरसेवक राहिलेले. त्याचा अर्थ मी त्यांना लहानपणापासून आपल्या लोकांसाठी काम करताना बघत आलेली आहे. त्यांचा जो संवाद असतो लोकांसोबत, त्यांची जी इच्छा असते, हे मी कायम लहान असताना मी बघत आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमधून मला प्रेरणा भेटली आहे की मी आता राजकीय क्षेत्रात उतरून माझ्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून मी आता आपल्या प्रभागासाठी पुढील विकास कामं करू. वडिलांचं प्रेरणा आणि शिक्षण या दोन्हीची सांगड तुम्ही विकास कामं करताना कशी घालणार आहात? वडिलांचा अनुभव म्हणजे जमिनीवरचा वास्तव. माझे MBAचं शिक्षण, ज्याच्यातनं मी अतिशय उत्तम मॅनेजमेंट शिकलेली आहे, या दोघांचं मेळ घालून मी आपल्या प्रभागासाठी विकास कामे पुढील करणार आहे. ज्या वडिलांचे काही अपूर्ण स्वप्न सुद्धा आहेत, माझे स्वतःचे पण काही स्वप्न आहे या प्रभागासाठी, जे मी पुढे पूर्ण करणार. तुमचं निवडून आल्यानंतरचे उद्दिष्ट काय आहेत? पहिला फोकस आणि माझे पहिले विजन्स असणार आहे आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी. पण प्रभागात CCTV आणणार आहे, पण त्याची संख्या वाढवणार आहे आपल्या प्रभागात. आपल्या महिला बचत गट, हर एक महिलांना मी रोजगार द्यायचा प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रभागात एक फ्री ऑफ कॉस्ट लायब्ररी घेऊन येऊ. खूप सुंदर वातावरण सुद्धा आपण ठेवू, ज्याच्याने आपल्या पोरांचं मन लागून राहील. मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. प्रभाग क्रमांक 19 मधनं कुमारी रुचिरा संतोष साळवे, जिचं शिक्षण MBA झालेलं आहे, प्रभाग क्रमांक 19 मधनं तिला उमेदवारी मिळालेली आहे आणि अतिशय सुशिक्षित अशी रुचिरा आपल्या प्रभागाचा विकास करू इच्छिते. तर आज आपण तिच्याशी संवाद साधूया. मॅडम नमस्कार. नमस्कार, मी रुचिरा संतोष साळवे. माझं प्राथमिक शिक्षण बाण स्कूल देवळाई कॅम्प इथून झालं आहे. त्याच्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन याच्या अर्थ MBA इन मार्केटिंग MET भुजबळ नॉलेज सिटीमधून केलं आहे. आणि मी आता प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक आहे. रुचिराताई, तुमचे वडील 2 वेळा नगरसेवक होते आणि राजकारणात, समाजकारणात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांची काय प्रेरणा तुमच्या पाठीशी आहे? जसे तुम्ही बोलले आता की माझे वडील गेल्या 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहे माझ्या प्रभागात, आमच्या प्रभागात. तर त्याचा अर्थ मी त्यांना लहानपणापासून आपल्या प्रभागासाठी, आपल्या लोकांसाठी काम करताना बघत आलेली आहे. त्यांचा जो संवाद असतो लोकांसोबत, त्यांची जी इच्छा असते काम करण्यासाठी, आणि त्यांनी जे विकास कामं केलेले आहे आपल्या प्रभागासाठी, हे मी कायम अक्षरशः लहान असताना मी बघत आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मला प्रेरणा भेटली आहे की मी आता राजकीय क्षेत्रात उतरून माझ्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून मी आता आपल्या प्रभागासाठी पुढील विकास कामं करू. रुचिराताई, वडिलांचं जे काम करण्याचं पद्धत तुम्ही पाहिलेली आहे, घरामधनं तुम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि स्वतः तुम्ही सुशिक्षित आहात, MBAचं शिक्षण तुम्ही घेतलं आहे, त्यामुळे एक वडिलांचं प्रेरणा आणि शिक्षण या दोन्हीची सांगड तुम्ही विकास कामं करताना कशी घालणार आहात? वडिलांचा अनुभव म्हणजे जमिनीवरचा वास्तव. तर माझे MBAचं शिक्षण, ज्याच्यातनं मी अतिशय उत्तम मॅनेजमेंट शिकलेली आहे, या दोघांचं मेळ घालून मी आपल्या प्रभागासाठी विकास कामे पुढील करणार आहे. आणि याच्यासोबतच माझ्या वडिलांचे काही अपूर्ण स्वप्न सुद्धा आहे, जे मला आता पूर्ण करायचे. आणि माझे स्वतःचे पण काही स्वप्न आहे या प्रभागासाठी, जे काही विजन्स आहे, जे मी पुढे पूर्ण करणार आहे. आत्ता तुम्ही सांगितलं की तुमचे स्वतःचे विजन आहेत आणि जेव्हा प्रभागामध्ये सुशिक्षित असा उमेदवार सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मिळतो, तेव्हा नक्कीच अपेक्षा वाढतात. तर नक्की तुमचं निवडून आल्यानंतरचे उद्दिष्ट काय आहेत, विजन काय आहेत? सगळ्यात अगोदर मी निवडून आल्यानंतर माझा पहिला फोकस आणि माझे पहिले विजन्स असणार आहे आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी, ज्याच्यासाठी आपण प्रभागात CCTV आणणार आहे. त्याचं म्हणजे CCTV आपण त्याची संख्या वाढवणार आहे आपल्या प्रभागात. त्याच्यासोबत आपल्या महिला बचत गट यांच्यासाठी आपण एम्प्लॉयमेंट आणि अशा बरेच काही स्कीम्स आहे, जे मला माझ्या शिक्षणातून कळालेले आहे, ज्याचं मला बऱ्याचपैकी नॉलेज आहे, ज्याच्या थ्रू मी माझ्या सगळ्या प्रभागातल्या महिलांची मदत करणार आहे, त्यांच्यापर्यंत ही स्कीम्स पोचवणार आहे. आणि हर एक महिलांना मी रोजगार द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याचसोबत आपले जे प्रभागातील टीनेजर्स आहे, मुलं आहे सगळे,
तर आपल्या प्रभागात अजून तरी एक लायब्ररी नाही आहे, ज्याच्यासाठी आपल्या प्रभागाच्या मुलांना बाहेर जाऊन म्हणजे नाही कॉम्पिटिटिव्हच्या एक्झामची तयारी करावी लागते. तर जसंच माझं पहिलं विजन तो पण एक असणार आहे की आपण आपल्या प्रभागात एक फ्री ऑफ कॉस्ट लायब्ररी घेऊन येऊ, ज्याच्यामध्ये वायफायची व्यवस्था असणार आहे, काय कम्प्युटर्स लॅपटॉप्सची व्यवस्था असणार आहे, आणि त्यासोबत एक खूप सुंदर वातावरण सुद्धा आपण ठेवू, ज्याच्याने आपल्या पोरांचं मन लागून राहील आणि त्यांना कुठे बाहेर जायची गरज नाही पडणार आणि प्रभागातच ते त्यांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा त्यांच्या शिक्षणासाठी तयारी करू शकतात. चिराताई, तुम्ही आता सांगितलं की माझं विजन काय आहे प्रभागाविषयी, पण अशाच काही महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात, तर त्या योजनांविषयी तुम्ही काय सांगाल? आपल्या देशात अशा बऱ्याच काही योजना आहे, शासकीय योजना आहे, निराधार महिलांसाठी योजना आहे, ज्येष्ठ महिलांसाठी योजना आहे आणि सर्वसामान्य महिलांसाठी पण अशा बऱ्याच काही योजना आहे, जे मी आपल्या सर्व प्रभागातल्या महिलांपर्यंत मी पोचवायचा पूर्ण प्रयत्न करेन. इथेच मी माझ्या शिक्षणाचं पूर्ण वापर करून घेईल आणि त्यांना मी इन्फॉर्म ठेवेल की ते कोणत्या गोष्टींसाठी त्यांचा हक्क आहे आपल्याकडे. आणि अशा बरेच काही हेल्थ स्कीम्स आहे आरोग्यासाठी, तर अशा बरेच काही योजना आहे जे मला असं वाटतं की आपल्या प्रभागातील लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहे. तर इथेच त्यांचं सुशिक्षित उमेदवार म्हणून मी त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवेल आणि त्यांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध असेल. की लाडक्या बहिणींसाठी व्यवसायाच्या दृष्टीने आपलं पाऊल काय असणार आहे? जसं की मी अगोदर पण बोलली की आपले जे बचत गटच्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी तर मी बरेच काही योजना त्यांच्यापर्यंत पोचवणार आहे. बट स्पेशली आपल्या ज्या प्रभागातील लाडक्या बहिणी आहे किंवा जेवढ्या पण लाडक्या बहिणींच्या मैत्रिणी आहे माझ्या, यांच्यासाठी मी एक पतसंस्था उपलब्ध करून देणार आहे, ज्याच्याने यांच्यासाठी मी कर्ज उपलब्ध करून देईल, ज्याच्याने ते छोटे काही त्यांचे व्यवसाय चालू करू शकतात, ज्याच्याने त्यांना एक रोजगार येऊ शकतोय. तर अशा काही गोष्टी आहे जे मी उपलब्ध करून देईन आणि ही माझी मेजर प्रायोरिटी राहील एकदा मी निवडून आली तर. आरोग्याविषयी तुम्ही बोललात म्हणून मला आठवलं की कोविड काळ, तर तेव्हा तो आठवला तरी जरा आपल्याला त्रास होतो, पण त्या कोविड काळामध्ये तुम्ही वडिलांबरोबर होतात, तर तो अनुभव काय सांगाल? कोविड काळ अतिशय कठीण होता सगळ्यांसाठीच, ना की माझ्या कुटुंबासाठी, या पूर्ण प्रभागातल्या सगळ्या कुटुंबांसाठीच होता. माझे वडील त्या नगरसेवक असताना त्यांनी बरेच लोकांची मदत केलेली आहे आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा असायची. आम्ही लोकांना राशन किंवा असे बरेच काही वेगळ्या गोष्टींसाठी किंवा हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स असतील किंवा बेड्स असतील, माझ्या वडिलांनी हे सगळं लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ना की त्यांनी फक्त प्रभागासाठी, पण प्रभागाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी लोकांची मदत केलेली आहे. हे सगळं करतानाच माझ्या वडिलांना सुद्धा कोविड झाला होता, तरी पण माझे वडील थांबले नाही. ठीक झाल्यानंतर पण ते कायम लोकांसाठी अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की तो जो अनुभव होता तो मी कायम माझ्या पाठीशी ठेवेल आणि कधीही कोणत्याही पेशंटला कधीही माझी गरज पडली हेल्थकेअरमध्ये तर मी कायम त्यांच्यासाठी अवेलेबल राहील. अतिशय छान विचार आहे की याच्यासाठीच प्रभागाला सुशिक्षित उमेदवाराची गरज असते. पण आता परत एकदा मी वडिलांच्या कामाकडे येते की वडिलांनी अशी बरंच 2 टर्ममध्ये ठोस कामं केलेली आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? की या स्मार्ट सिटीच्या काळाच्या आधीच वडिलांनी ही कामं केलीत, तर त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही मला सांगा की आपल्या नाशिक शहरात स्मार्ट सिटीची निर्मिती कधी झालेली आहे? आत्ता 2015-16च्या वेळेस. हो, मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे नाशिक शहरात स्मार्ट सिटीची निर्मिती हे 2012 मध्ये झालेली आहे. तर माझ्या वडिलांनी पण 2007 जेव्हा ते निवडून आले तर आमच्या प्रभागात गोरेवाडी शास्त्री नगरमध्ये त्यांनी 2008 ते 2009 मध्येच स्मार्ट सिटीमध्ये आज आपण जे रस्ते आपण वापरतो ते माझ्या वडिलांनी 2008 आणि 2009 मध्येच शास्त्रीनगरमध्ये आणलेले आहे. आणि एवढंच नाही तर तुम्ही आज पण माझ्या प्रभागात जाऊन बघेल तर आपल्या पूर्ण गोरेवाडीचे रस्ते तर माझ्या वडिलांनी प्रभागात आपल्या गोरेवाडी परिसरात डांबरी नसताना तर सगळे रस्ते कॉन्क्रीट केलेले आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या प्रभागात माझ्या वडिलांनी 2 पाण्याच्या टाकी, क्रीडांगण, खेळण्यासाठी प्ले गार्डन्स आणि त्यासोबत
बस डेपो आपल्या प्रभागात आणि त्यासोबत गोरेवाडी परिसरात जो आपला पहिले हॉस्पिटल होता त्याच्यावरती अजून एक मजला बांधलेला आहे. तर असे बरेच काही विकास कामं केलेले आहे. बरं, हे तर झाले विकास कामं, पण एवढंच नाही तर माझे वडील जे कोणी त्यांना फोन करतं तर एका फोनवरती ते त्यांचे कामं पूर्ण करतात. आणि एवढंच नाही तर त्यांना कॉलबॅक करून विचारता येईल की त्यांचे कामं पूर्ण झालेले आहे की नाही. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझे वडील कायम ह्या कायम लोकांसाठी अवेलेबल राहतात. ते कुठेही असतील तरी पण ते लोकांचे कामं, लोकांच्या समस्या कायम सोडून देतात. की विकास कामांमध्ये वडिलांनी जी कामं केली त्याबद्दल काय सांगाल? कब्रिस्तान आहे आपला चेडी गावात, तो त्याची अवस्था अतिशय दयनीय होती आणि तो माझ्या वडिलांनी दुरुस्त करून दिला. मग त्याची कब्रिस्तानची भिंत खाणं असो किंवा त्या कब्रिस्तानमधलं वजूखाना खाणं असो, ह्या सगळ्या सुविधा माझ्या वडिलांनी त्या कब्रिस्तानला उपलब्ध करून दिल्या. एवढंच नाही तर माझे वडील गेल्या मागच्या 20-23 वर्षांपासून आपल्या गोरेवाडी परिसरातील जे हॉस्पिटल होतं ते बंद होतं. पण निवडून आल्यानंतर त्यांनी ते हॉस्पिटल चालू केलं, त्याची दुरुस्ती केली. आणि एवढंच नाही, फक्त दुरुस्तीच न करता त्यांनी हॉस्पिटलवरती अजून एक मजला बांधला ज्याच्यानी सर्वसामान्य लोकांना इझिली ॲडमिशन भेटू शकते हॉस्पिटलमध्ये. महिलांसाठी, महिलांच्या हेल्थकेअरसाठी व्यवस्थित उपचार होऊ शकत आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आजच्या तारखेत हायटेक लॅबसुद्धा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांनी आपल्या प्रभागासाठी केली आहे. फक्त एवढंच नाही तर माझे वडील जेव्हा 2007 मध्ये निवडून आले होते तेव्हा त्यांनी आपल्या गोरेवाडी परिसरात हे बुद्धविहारचं काम घेतलं होतं. आणि ते काम करताना त्यांचं 2012 मध्ये पराभव झाला. तर ते काम पुढे जाता आलं नाही. 2017 मध्ये ते निवडून आल्यानंतर त्यांनी ते काम वापस घेतलं. त्यांनी बुद्धविहार आज पूर्ण केलेलं आहे आपल्या गोरेवाडीत. आणि एवढंच नाही तर आपले जे मुस्लिम समाजाचे बंधू आहेत त्यांच्यासाठी गोरेवाडीत परिसरात एक आपलं हुसेनी बाग करून जागा आहे. तर माझ्या वडिलांनी तिकडे मनपाच्या माध्यमातून एक मदरसा उभा करून दिला, ज्याच्यानी आजच्या तारखेत आपले सगळे मुस्लिम समाजाचे बंधू इझिली जाऊन तिकडे नमाज पाठण करू शकतात. असंच माझ्या वडिलांनी इतक्या वर्षांपासून कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता प्रभागाचा विकास केला आहे. आणि मी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सेम हीच गोष्ट पुढे घेऊन जाणार आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास करणार आहे. म्हणजे घरातूनच वडिलांची प्रेरणा मिळाल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे की आपणही उमेदवार म्हणून निवडून यावं आणि आपल्या प्रभागाचा विकास करावा. पण निवडून आल्यानंतर प्राधान्याची क्षेत्र म्हणजे आता स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते आहे, पण याच्याबरोबरच अजून काय विजन आहेत की ते आत्ताच्या काळाची गरज आहे? निवडून आल्यानंतर माझे काय स्पेसिफिक विजन्स आहे आपल्या लोकांसाठी. त्याच्यामधून अगोदर काय राहतील, पाणी पुरवठा, रस्ते, लाईट्स वगैरे. अजून माझी मेजर प्रायोरिटी ही पण एक असणार आहे की आपल्या मळे विभागात जे आपले शेतकरी बंधू आहे त्यांना पावसाळ्यात अतिशय खूप संकट येतो, कारण तिथे रस्त्यांवरती खूप चिखल होऊन जातो. आणि माझा विजन असणार आहे की त्यांच्या घरोपर्यंत मी कॉन्क्रीट रस्ते पोहोचू, ताकी पुढे जाऊन त्यांना कोणत्याही पावसाळ्यात कोणतेही संकट किंवा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा न लागेल. रुचिराताई, आपल्या सिन्नर फाट्यावर बाजारपेठ आहे, पण तिथे आपल्या प्रभागातील शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय करावं असं वाटतं? बरोबर, आपल्या सिन्नर फाटेत बाजारपेठ तर आहेच. तर निवडून आल्यानंतर माझा एक मेजर प्रायोरिटी तो पण एक असणार आहे की आपल्या प्रभागातील शेतकरी बंधूंच्या शेतमालाला मी अजून जास्त आणि मोठ्या लेवलवरती बाजारपेठ मिळवून द्यायचा प्रयत्न करेल. आणि आपल्या सिन्नर फाट्याच्या मार्केट यार्डवरती मी एक मोठ्या लेवलवरती डेव्हलपमेंट आणायचा प्रयत्न करेल. रुचिराताई, तुमच्या पॅम्पलेटवर प्रभागाची प्रगती हवी, समृद्धी हवी, त्यासाठी नवे विचार, नवी योजना आणि यासाठी तुम्हाला प्रभागातील मतदार बंधू भगिनींची साथ हवी आहे. आणि तुमचं विजन पण खूप छान आहे. तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात आणि वडिलांची प्रेरणा तुम्हाला मिळालेली आहे. तर मतदार बंधूंकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत?
मतदार बंधूंकडनं आणि माझ्या सगळ्या बहिणींकडनं माझी एवढीच एक अपेक्षा आहे की त्यांनी आता एक सुशिक्षित शिकलेल्या उमेदवाराला एक चान्स द्यावा आणि एवढा जो विश्वास त्यांनी इतक्या वर्षांपासून माझ्या वडिलांवरती दाखवलेला आहे, आता तो विश्वास माझ्यावरती दाखवा. कारण मला सगळ्यांना एवढंच बोलायचं आहे की माझे वडील अजूनही माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचं डोकं आणि माझी मेहनत नक्की आपल्या प्रभागासाठी विकास घेऊन येईल, अजून जास्त खूप मोठ्या प्रमाणात विकास घेऊन येईल. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ह्या टाईमसुद्धा आपला प्रभाग आणि आपले लोक आमच्यावरती तोच विश्वास दाखवेल आणि ते आम्हाला वापस एकदा त्यांच्यासाठी आणि आपल्या प्रभागासाठी निवडून आणतील. रुचिराताई, तुम्ही स्वतः MBA तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये तरुण, तडफदार आणि वडिलांचा प्रेरणा मिळालेला असे तुम्ही उमेदवार आहात. तर तुमच्या वयाच्या युवक युवतींना तुम्ही काय सांगाल? आपल्या प्रभागातील सगळ्या मित्रमैत्रिणींना मी एवढंच बोलेल की मी सुद्धा यूथ आहे तुमच्यासारखीच, तर तुम्ही प्लीज माझ्यासोबत नेहमी फ्रेंडली राहा आणि माझ्यावरती तुम्ही एक मैत्रिणीसारखा, तुमच्या बहिणीसारखा एक विश्वास दाखवा. आणि एवढंच बोलेल दॅट आय विल ऑलवेज बी अवेलेबल फॉर एव्हरीबडी इन द ward and we can always be friends, connect over anything. आणि तुम्ही म्हणजे कायम माझ्यासोबत एक मैत्रिणीसारखं तुम्ही मला बघेल तुमच्या टचमध्ये आणि तुम्हाला माझ्यासोबत बोलताना किंवा तुमचे कोणतेही प्रॉब्लेम शेअर करताना कधी संकोच होणार नाही. जे तुम्ही मागच्या गेल्या कोणत्याही वर्षांमध्ये तुम्ही बघेल की तुम्ही जे पर्सनल किंवा तुमचे काय दुसऱ्या गोष्टी पण असेल, तुम्ही कोणत्या नगरसेवकासोबत हे शेअर करू शकले नाही, पण मी एक युवक तुमच्यासारखीच असताना आपण एक चांगल्या लेवलवरती टच होऊ शकतो, ज्याच्याने मला तुमचे काय समस्या सोडवायला अजून जास्त इझी होईल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या समस्या मला सांगताना बरेच काही लेवलवरती इझी पडेल. तर मला फक्त एवढंच बोलायचं आपल्या सगळ्या प्रभागाच्या मुलांना की बी अ फ्रेंड, शो द बिलीफ दॅट यू हॅव in my father, and now this is your chance so that we together can bring a better future for area. Thank you. रुचिराताई, शेवटचा प्रश्न की आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी सर्व आपल्या नागरिकांना आवाहन करते आहे की मतदान हे आपलं अधिकार आणि कर्तव्य आहे. तर फक्त आश्वासन देणाऱ्यांना नाही तर काम करणाऱ्याला मतदान करा आणि 15 जानेवारीला नक्की जाऊन मतदान करा, कारण आपलं उज्ज्वल भविष्य हे सगळं तुमच्या हातात आहे. तर नक्की जा आणि मतदान करा आणि एक योग्य उमेदवाराला निवडून आणा. नमस्कार. मतदार बंधू भगिनींनो, आपला विश्वास, आपली साथ आणि रुचिराताईंचा प्रामाणिक प्रयत्न याच्या जोरावर आपण एक समृद्ध आणि प्रगत प्रभाग उभारूया. आपली लाडकी लेक कुमारी रुचिरा संतोष साळवे, तिच्या वडिलांवर जो विश्वास दाखवला तोच आता रुचिरावर विश्वास दाखवायचा आहे, कारण आपल्या प्रभागाचा आपल्याला विकास हवा आहे. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला आपलं मत हे रुचिरासाठीच करायचं आहे, हा ठाम विश्वास आपल्याकडनं आम्हाला हवा आहे. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला प्रभाग 19 मधून रुचिरा संतोष साळवे या उभ्या राहणार आहेत आणि आपलं बहुमोल मत त्यांना आपण द्यायचं आहे आणि प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. धन्यवाद.